सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पक्ष पंधरवडा किंवा महालय या नावाने ओळखला जातो. पितरांना उद्देशून त्यांना सद्गती मिळावी यासाठी आपण या कालावधीमध्ये श्राद्ध करतो. मग आता श्राद्धाचं नेमकं महत्त्व काय आहे? श्राद्ध करण्यामागचा इतिहास काय आहे? श्राद्ध केल्याने आपल्याला काय लाभ होतात? एवढंच नाही तर श्राद्ध विधी या 15 दिवसाच्या कालावधीमध्येच का करावा यामागचं सर्व काही शास्त्र आपण समजून घेणार आहोत. भाद्रपद कृष्ण पक्षातील प्रतिपदा या प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतचा हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये आपण श्राद्ध विधी करतो. मुळात श्राद्ध हा शब्द श्रद्धा या शब्दावरूनच आलेला आहे. पितरांनी म्हणजेच आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे त्याची परतफेड करणं तर शक्य नाही, परंतु त्यांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना स्मरून श्रद्धेने जे जे काही आपण करणार आहोत त्या सर्वांचा समावेश या श्राद्धामध्ये होणार आहे. श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार आहे आणि त्याला वेद काळाचा आधार देखील आहे. आपल्या कुटुंबातील पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्याचे ऋण फेडणे अशक्य आहे. तरी देखील त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून आपण जे कर्म करतो त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध म्हणजे आपल्या पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करणे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे. पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या घरी येतात. पितृपक्षात एक दिवस पितृतर्पण केल्याने संपूर्ण वर्ष ते तृप्त राहतात. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध हीच श्रद्धा आहे. पितृपक्षात श्राद्ध करून पितृऋण फेडूया आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळवूया. श्राद्ध विधी हा मुळात हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा आचार आहे आणि त्याला शास्त्राचाही आधार आहे. ब्रह्मपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, देश काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् पितनु उद्दिश्य विप्रेभ्यो दत्तम श्राद्ध मुदाऋतम. याचा अर्थ असा की देश, स्थळ, काळ यांना अनुलक्षून श्रद्धेने आणि विधीने पितरांना स्मरून आपण जे काही करणार आहोत, ब्राह्मणांना अन्नदान करणार आहोत, तर यालाच आपण श्राद्ध असे म्हणणार आहोत.